मंत्रालयात 4 ते 8 मे 2026 या कालावधीत टेकवारी 2.0 अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह या विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। खासगी क्षेत्र, शासन आणि नागरी समाज यामधील तंत्रज्ञ, धोरणकर्ते, कलाकार, आरोग्य कल्याण क्षेत्रातील तज्ञ आणि विविध विषयांचे तज्ञ या वारीत प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित राहिले। या प्रशिक्षणात 6000 कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी झाले। राज्यातील कोणताही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या प्रशिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्यभरातील 9 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सत्राचं थेट प्रक्षेपण केलं गेलं। या उपक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते। गेल्या 1 वर्षामध्ये वेगवेगळ्या विभागांनी टेक्नॉलॉजीचा जो उपयोग केलेला आहे, एआयचा, ब्लॉकचेनचा, तो पाहून मी देखील थक्क आहे। इनहाऊस क्षमताही तयार झालेली आहे आणि म्हणून मला वाटतं की केवळ आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याला टेकवारीच्या माध्यमातून मिळालेला आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस या भव्य प्रदर्शन व विक्रीचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शन 2 ते 14 मे दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुलं राहणार असून राज्यासह देशातील विविध भागातील महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना इथे घेता येणार आहे। या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल्स उभारण्यात आलेत। प्रदर्शनातील 80 स्टॉल्सचा फूड कोर्ट हे एक प्रमुख आकर्षण ठरलं असून राज्यातील विविध भागांमधले पारंपरिक खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात। पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणालेत की पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचं धार्मिक व सांस्कृतिक तीर्थक्षेत्र आहे। इथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात। भाविकांची सातत्यानं वाढणारी संख्या, रस्ते, वाहतूक आणि अन्य संबंधित बाबी लक्षात घेता पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसराच्या समग्र व नियोजित विकासाची कामं वेगानं हाती घेण्यात यावीत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली।